जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ नंदुरबार व राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळ नंदुरबार यांच्यातर्फे वीर क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या 428वी पुण्यतिथी तसेच मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू, तिळगुळ तसेच भेटवस्तू वाटप आणि संगीत खुर्ची व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली। वीर क्षत्रिय महाराणा प्रताप सिंह यांच्या 428व्या पुण्यतिथीनिमित्त श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ नंदुरबार व राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळ नंदुरबार यांच्यातर्फे नंदुरबार शहरातील पोरवारवाडी देसाईपुरा येथे राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत करणे, हळदीकुंकू तिळगुळ वाटप करणे तसेच भेटवस्तूंचे वाटप आणि संगीत खुर्ची व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते वीरक्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन, त्याचप्रमाणे संत मीराबाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली। यावेळी अध्यक्ष म्हणून सौ वर्षा गणेश राजपूत यांची सर्वांना मते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी सौ भावना कांतीलाल राजपूत व सौ अलकाबाई सतीश राजपूत यांची निवड करण्यात आली। त्याचप्रमाणे सचिवपदी उमेश राजपूत तर सहसचिवपदी सौ कल्याणी सचिन राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली। त्याचप्रमाणे सल्लागारपदी सौ छायाबाई मोहिनीराज राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ मेघा गणेश राजपूत, सौ नलिनी राजेंद्र राजपूत, सौ वर्षा मनोज राजपूत यांची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली। याप्रसंगी राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी बिस्किट कपाळावर ठेवून खाणे, डोळे बंद करून दोरी उडी घेणे, संगीत खुर्ची, जिलेबी खाणे यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। तर या स्पर्धांमध्ये प्रत्येकी प्रथम, द्वितीय व द्वितीय आलेल्या महिलांना मंडळातर्फे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ नंदुरबार व राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळ नंदुरबार यांच्यातर्फे करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रोशनी उमेश राजपूत व सौ कल्याणी सचिव राजपूत यांनी केले। यावेळी नूतन अध्यक्ष सौ वर्षा गणेश राजपूत व उपाध्यक्ष सौ भावना कांतीलाल राजपूत यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य यांचा मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त राणा राजपूत समाज महिला उन्नती मंडळाच्या अध्यक्ष व नवीन कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। जन्म मिळाला जरी नारीचा तरी तो शिक्षणाने सार्थ झाला। प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे।
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा व्यक्त दिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे छोटासा प्रयत्न केला. महिलांनी आपले नाव आणि व्हॉट्सअप नंबर त्यावरी नोंद केलेली आहे. त्यावरी नोंद केलेल्या व्हॉट्सअप नंबरचा सगळ्या महिलांचा एक ग्रुप बनवण्यात येणार आहे आणि त्या ग्रुपद्वारे मला माहिती आहे की आजच्या काळात बऱ्याच महिला आपल्या उन्नतीला लागल्या आहेत. आपला व्यवसाय प्रगती मिळावा यासाठी हा प्रयत्न आहे. आपण आपला व्हॉट्सअप नंबर जो काही ग्रुपला ऍड होईल त्या ग्रुपमध्ये आपल्या व्यवसायाची प्रचिती व्हावी, आपल्या व्यवसायाला वाव मिळावा यासाठी एक प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या ग्रुपमध्ये टाकावा की जेणेकरून त्याप्रमाणे आपल्या व्यवसायाला सुद्धा जर वाव मिळत असेल तर यामध्ये आपल्या व्यवसायात जोही काही व्यवसाय आहे त्याला मानचिन्ह देऊन तुमच्या सोबत तुम्हाला जोडीने तुमच्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि हा जो सन्मान आहे फक्त नंदुरबारपर्यंत मर्यादित नसून आपल्या ज्या काही समाज महिला जिथे कुठे सहाय्यक आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. खूप खूप आभारी होत्या आणि महिलांचे काही अडचणी वगैरे राहतील ते तिथे सगळ्यांचे सोडवले जातील. त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करत राहा. एक नाव लावून दिलं होतं ते म्हणजे आहे कविता सचिन राजपूत. हे सुद्धा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. आज वीर क्षत्रिय राणा राजपूतांची 428वी पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी महाराणा प्रताप युवक मंडळ संचलित महिला उन्नती मंडळ यांच्याद्वारे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध खेळमेळीचे वातावरण तयार करून त्यांच्याद्वारे खेळ घेऊन विजेत्यांचे सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रकारे यांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने एक भेटवस्तू सुद्धा देण्यात आली.